तर मित्रांनो, पाऊस आलाय आमच्याकडे बरं का. तर गावाकडे पण फोन लावला मी, गावाकडे पण आहे असं सांगितलं मम्मीनी. पाऊस येतोय बा असं, तुमच्याकडे येतोय का नाही. तर 5 मिनिटाच्या अगोदर नव्हता आणि नंतरून यायला लागलं. तर इकडं बघून घेते मी, इकडं मध्ये येतोय का नाही पाऊस. तर नाही, खिडकीत नाही बघा, पूर्ण अंधार अंधार झालेला आहे. आणि आता इकडून जाते, अशी जाते मी. तर लाईट चालू करून घेतली कारण की पूर्ण अंधार अंधार दिसत आहे ना गाणी. हां, आणि ची फ्रेंड येऊन गेली आहे, पण खेळायला जमणार नाही कारण की पाऊस येतोय आता. पाऊस गेला आता, जमते मला का ग. बघा, आवाज येतोय का तुम्हाला? कडकडाट, पावसाची कडकडाट, विजेची कडकडाट. तर हनीचं सारखं चाललंय कुल्फी आणि काही ना काही चाललंय तिचं खायचं. वास छान येतोय बरं का मातीचा, एकदम खाऊ खाऊसं वाटते. पहिला पाऊस जो असतोय ना, तर पहिला पाऊस येतो तेव्हा जेव्हा माती ओढली होते ना, तेव्हा खूपच छान वास येतोय मातीचा. पण खाऊ शकत नाही. पहिले म्हणजे मी खूपच खायची माती, पण आता बंद करून टाकले कारण की माती चांगली ना हे ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. जेव्हा हनीच्या वेळेस काय बरं आले मी, जा, तिला खूप आवडतं पावसामध्ये भिजायला. ती फक्त वाट बघते की कोण येतंय कोण नाही. नाही तर एखादं पोरं जरी आले ना खेळायला, लगेच जाईल ते खेळायला. काय ग. तर चालू आहे पाऊस. आज कसं काय आला काय माहिती, आठवणीने आला बाई. तर बरं येऊन गेला. आणि आता सीझनही कळायला नाही लागले की उन्हाळा आहे का काय, पावसाळा नाही, हिवाळा नाही, काहीच नाही. कधी बी पाऊस येतोय जातोय, चाललंय असं असतंय. आता मिक्स झालंय सगळं, समजणारच नाही नेमकं उन्हाळा आहे, पावसाळा आहे का हिवाळा आहे. तर परत आलाय, एवढा नाही आहे, कमीच आहे, बारीक आहे. आणि गावाकडे खूप जास्त हवा सुटलेली आहे असं सांगितलं मम्मीनी, आणि जोरात पाऊस चालू आहे. आणि नेमकं मेन म्हणजे माझ्या मम्मी पप्पांनी त्यांनी काय घर खाली करून टाकले, म्हणजे नव्या घरात शिफ्ट होणार आहे, नवीन बांधलं आहे ना. तर वरचे जे काय म्हणतात, कौलं आहे ना, ते मोकळं करून टाकलेलं आहे आणि नव्या घरात ठेवून आले आहेत आणि सामान असंच आहे. तर आता तेच टेन्शन व्हायला लागलं आहे. तर जी आपली पाल असते ना झाकायला, ती झाकून दिलेली आहे फक्त सामानला. आणि शेजारचं म्हणजे माझी काकां त्यांच्या घरी ते थांबलेले आहेत आणि माहीत नाही काय चालू आहे तिकडे. तर मला असं वाटतं ओलं काहीच नाही व्हायला पाहिजे. सामान विमान, गोधड्या बिधड्या, भरपूर काही सामान असते आपलं घरातलं, आणि वरचं जे सगळं खाली करून टाकले. तर आता टेन्शन वाटतं आहे मला. आणि नेमकं कालच 2-1 दिवस झाले. आता ते कौलं साफसूफ करून लाकडं बिकडं, तर वरती कौलं ठेवणार आहेत आणि लाकडं. तर उन्हाळ्यात थंडावा असतोय स्लॅबपेक्षा, म्हणून पप्पांनी स्लॅब नाही टाकलेला, कौलं म्हणजे टाकणार आहे. तर असं चाललं आहे गावाकडे. आणि इकडं हे असं चाललं आहे आमचं वालं. आले आमचे फ्रेंड्स कोण. हां, पण पाऊस येत तर काय जमणार नाही त्यांना खेळायला. आणि मला हनीचे पप्पा अजून आले नाही, तिथंही पाऊस चालू आहे. थोड्या वेळात येऊन जातील असं वाटतंय. अंधार पडलेलं पण नाही, अंधार नाही आहे, पावसामुळे वातावरण असं झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. तर मित्रांनो बघा बरं, यांची लाईट गेलेली आहे. हां, आणि ही रुसणारी बायको, आगाऊ बायको आणि भांडणारी बायको एकटी एकटी पार्टी करून राहिली. वा, चांगला आहे तेव्हा आज एकटी एकटी पार्टी. मित्रांनो सांगितलं माहिती आहे का,
खाताय का? या बसा समजा सांगितलं नाही, एकटा एकटा म्हणून राहिलं मस्त पैकी. तुमच्यासाठी आहे, मी नाही खाणार बोलला का नाही? हा? आणि ही पोरगी माझी. अशी पोरगी सगळ्यांना देतो भगवान. ही फक्त आहे ना पप्पाला आहे ना फक्त चांगलं चांगलं बोलू बोलू आहे ना खायची मागे सुटते. हा, नंतर ना विचारत सुद्धा नाही ती. ते समुद्राचे ना हा मजा आली हनीची. संपवणार का? लाईट गेली आहे आणि अंधाऱ्यात जम्बो पार्टी चालू यांचीवाली. लिंबू पार्टीने हा हा हा. तिखट लागलं तर पाणी पिऊन चालू आहे हनीची. त्याचं नुसतं पाणी केलं किती राहिलं? पाणीच घेत नाही, थोडं थोडं घेऊन राहिला. अरे काय बघ, आणि झालेलं आहे जेवण म्हणून जात नाही ना. तिखट वाटलं शेवट तिखट लागतंय. अजून माझं जेवण बाकी आहे. अंडा बनणार आहे. आता लावली लाईट. आता लावली लाईट. तर मित्रांनो, फायनली आम्ही फिनिश केलं आहे पाणीपुरी. तर आणिचं चाललं आहे शेवटची पुरी. आता लाईट आत्ताच जस्ट आली आणि आमचं झोपाळू प्राणी आहे, तो झोपला आहे. एवढा वेळ लागला आम्हाला, आमची संपण्याच्या आधीच ते झोपून गेले. तर खूप जास्त खाल्लेलं, कारण की जास्त पाणीपुरी आणली होती आणि परत जेवण पण होतं. अर्धी भाकर खाल्ली आणि पाणीपुरी खाल्ली आणि हनीने तर पाणीपुरीच खाल्ली ना. गाणी मजे आले की नाही आले खा मग. खूप दिवसांनी पाणीपुरी खाल्ली ना गाणी. हां, आणि पप्पा झोपून पण गेले. पप्पांनी जेवण झालं होतं पप्पांचं.